श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 19 मार्चला म्हणजेच गुरुवारी आलेल्या आहेत गुढीपाडवा. गुढीपाडवा हा सण नववर्षाचा पहिला सण असतो. या दिवसापासूनच मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते. गुढीपाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच साजरा केला जातो आणि गुढीपाडवा हा दिवस साधासुधा नसून तो 3.5 शुभमुहूर्तांपैकी असलेला एक महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी आपण जे काही महत्त्वाचे काम हातात घेतो किंवा जो आपण एखादा प्रभावी उपाय करतो तो सिद्ध होतो. त्या उपायाचं, त्या सेवेचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते. अशी मान्यता आहे की ब्रह्मदेवाने या गुढीपाडव्याच्याच दिवशी विश्वाची निर्मिती केली आणि सत्ययुगाला सुरुवात झाली. तसेच रावणाचा पराभव करून प्रभू श्रीराम अयोध्यात परतले. त्यांच्या आनंदाच्या प्रसंगी सर्वांनी गुढ्या उभारून प्रभू श्रीरामांचं स्वागत केलं होतं. आणि म्हणून पहा, अनेक ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला साडी न बांधता भगवा झेंडा जो आहे तर तो लावला जातो. गुढी उभारणे म्हणजे विजयाची पातका, सुख समृद्धी आणि नवचैतन्याचे प्रतीक मानले जाते. आणि म्हणून आपण प्रत्येकजण गुढीपाडव्याच्या दिवशी घरासमोर गुढी उभारत असतो आणि गुढीला आपलं नववर्ष हे सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जाऊ यासाठी आपण प्रार्थना करत असतो. तसेच या पवित्र दिवशी कडुलिंबाची पाने आणि साखर खाऊन आरोग्याची नवीन सुरुवात देखील केली जाते. आणि या गुढीपाडव्याच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील प्रत्येक स्त्री साडी घालत असते किंवा एखादा चांगला नवीन ड्रेस जो आहे तर तो सुद्धा परिधान करत असते आणि गुढीची पूजा करत असते. तसेच गुढीला सुद्धा नवीन साडी जी आहे तर ती बांधली जाते किंवा ज्याला आपण गुढीला साडी घालणे असे सुद्धा म्हटले जाते. तर ती साडीसुद्धा आपण गुढीला घालत असतो. परंतु जर आपण गुढीला ज्योतिषशास्त्रानुसार योग्य रंगाची साडी घातली किंवा आपण सुद्धा योग्य रंगाची साडी नेसून गुढीची पूजा केली तर नवीन वर्ष हे सुखाचं, समाधानाचं आणि उत्तम आरोग्याचं जातं. आपल्या घराची भरभराट होते. कारण ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक रंगाला एक विशेष धार्मिक महत्त्व आहे. प्रत्येक रंगातून आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा, मानसिक शांतता आणि दैवी शक्ती जी आहे तर ती प्राप्त होत असते. आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. यंदा गुढीपाडव्याला कोणते शुभ रंग असणार आहे, कोणत्या रंगाची साडी नेसून गुढीची पूजा करावी किंवा कोणत्या रंगाची साडी गुढीला चुकूनही घालू नये किंवा कोणत्या रंगाची साडी घालावी, तसेच या गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या वेळेमध्ये गुढी उभारावी अशी ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा. गुढीपाडवा हा दिवस 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक असलेला शुभमुहूर्त आहे. म्हणून या दिवशी गुढी उभारली जाते. ही गुढी विजय, आरोग्य, समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक आहे, जी वाईट शक्तींचा नाश आणि नवीन वर्षाची सुरुवात दर्शवते. आपल्या घराच्या दारात उभी केलेली गुढी वाईट प्रवृत्तीचा नाश करते आणि सुख, समृद्धी व आरोग्य आपल्या घरामध्ये आणत असते. आणि म्हणून या दिवशी गुढी उभारली जाते. आता या गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी कोणत्या वेळेमध्ये उभारावी तर पहा, गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयानंतर लगेचच म्हणजे सकाळच्या वेळेमध्ये गुढी उभारणे खूप शुभ मानले जाते. पहाटे तुम्हाला लवकर उठून अभ्यंग स्नान करायचं आहे, कारण गुढीपाडव्याच्या दिवशी अभ्यंग स्नान केले जाते, जेणेकरून आपल्यामध्ये असणारी वाईट शक्ती, नकारात्मकता, दोष जे आहे तर ते नाहीसे होतात आणि नवीन वर्षामध्ये आपली भरभरून प्रगती होते. आणि म्हणून या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान केले जाते. या गुढीपाडव्याच्या दिवशी जेवढे महत्त्व गुढी उभारण्यासाठी दिले जाते तेवढेच महत्त्व स्नानासाठी सुद्धा दिले जाते.
आणि म्हणून या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 कडुलिंबाची पाने आणि थोडीशी हळद टाकून तुम्हाला सकाळी लवकरच स्नान करायचं आहे. स्नान करून झाल्यानंतर लगेचच तुम्हाला गुढी उभारण्याची तयारी करायची आहे. आता गुढी उभारण्यासाठी आपल्याला बांबू जो असतो म्हणजे बांबूचं जे लाकूड असतं तर तेच पाहिजे असतं, परंतु अनेक जण प्लास्टिकचे पाईप वापरतात किंवा इतर कोणत्याही झाडाच्या फांद्या वापरत असतात. परंतु खरं तर गुढी उभारण्यासाठी बांबूचाच खरा मान असतो. या दिवशी मार्केटमध्ये सगळीकडे बांबू विकण्यासाठी असतात आणि म्हणून तुम्ही गुढी उभारण्यासाठी तिथून बांबूची खरेदी करू शकता. जर तुमच्याकडे अगोदरच जुना बांबू असेल तर तोच तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि यानंतरच गुढी उभारण्यासाठी तुम्हाला वापरायचा आहे. आता गुढी उभारताना तुम्हाला सकाळी 6 ते 8 या दरम्यानच गुढी उभारायची आहेत. बरेच जण काय करतात, दुपारी 11, 12, 1, 2 कोणत्याही वेळेमध्ये गुढी उभारतात. परंतु खरं तर गुढी उभारण्याचा जो शुभ मुहूर्त असतो किंवा जी शुभ वेळ असते तर ती सकाळी 6 ते 8 या दरम्यानच आपल्याला उभारायची असते. आणि गुढी उभारताना नेहमी घरातील पूर्व किंवा उत्तर दिशेला अंगणात किंवा बाल्कनीमध्ये गुढी उभारणे श्रेयस्कर मानले जाते. कारण हा दिवस 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक सुद्धा आहे. या दिवशी ह्या ज्या दिशा आहेत तर त्या खूप शुभ मानल्या जातात आणि गुढीसुद्धा आपण आपल्या कुटुंबाची आपल्या घराची प्रगती होण्यासाठीच आपण उभारत असतो. म्हणून या दिशेला गुढी उभारणे खूप शुभ मानले जाते. आता गुढी उभारताना चुकूनही तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून गुढीची पूजा करू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही गुढी जी आहे तर ती अजिबात उभारू नका. दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला ही जी गुढी आहे तर ती उभारू शकता. शक्य असेल, जागा असेल, घरातील पूर्व किंवा उत्तर दिशेला तुम्ही गुढी उभारू शकता. आता तुम्ही घरासमोरच गुढी उभारणार असेल तर घराच्या उजव्या बाजूला तुम्हाला ही गुढी जी आहे तर ती उभारायची आहेत. बरेच जण मधोमध किंवा डाव्या बाजूला उभारतात, परंतु ज्योतिषशास्त्रानुसार घरासमोर जर तुम्ही गुढी उभारत असेल तर जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईड असणार आहे तर तिथे तुम्हाला गुढी जी आहे तर ती उभारायची आहे. आता गुढी उभारताना गुढीला फक्त कडुलिंबाचीच पाने वापरली जात नाही, तर गुढीला नवीन वस्त्र, तसेच कडुलिंबाची पानं, फुलांचा हार, साखरेची गाठी आणि रेशमी वस्त्र, आंब्याची पानं इत्यादी वस्तू लावून ही गुढी जी आहे तर ती उभारली जाते. आणि सायंकाळी जेव्हा सूर्य मावळतो त्यावेळी आपल्याला ती गुढी जी आहे तर ती उतरवायची आहेत. जी काही तुम्ही कडुलिंबाची पानं त्यामध्ये लावली होती तर ती पानं घरातील प्रत्येक व्यक्तीने एक एक तरी पान जे आहे तर ते खायचं आहेत. कारण त्यामध्ये एक दैवी शक्ती असते. आपण त्या गुढीची पूजा करत असतो, त्या गुढीमध्ये एक लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणून आपल्याला एक एक कडुलिंबाचं पान जे आहे तर ते खायचं आहेत. त्यातील एक कडुलिंबाचं पान हे तुम्ही जे घरामध्ये गव्हाचं बाजरीचं पीठ वापरता त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहेत आणि बाकीची पानं जी आहेत तर ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता. त्यातलं एखादं पान हे तुम्ही तुमच्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता. आंब्याची जी पानं असणार आहेत तर ती तुम्हाला काढून तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती 1 दिवसासाठी अशी खोचून ठेवायची आहे. जो पण आंब्याचा ढगळा असणार आहे तर तो लावून ठेवायचा आहे. त्याच दिवशी लगेच निर्माल्यामध्ये किंवा कचऱ्यामध्ये फेकू नका. तसेच गुढीला जी साखरेची माळ किंवा साखरेचा हार तुम्ही लावला आहे तर तो तुम्ही घरामध्ये खाऊ शकता. आणि मुख्य म्हणजे गुढीला जी साडी आपण लावत असतो किंवा जी साडी आपण घालत असतो तर ती साडी तुम्ही स्वतः घालू शकता किंवा तशीच तुम्ही सांभाळून पुढच्या वर्षी गुढीपाडव्याला ती वापरू शकता. तसेच गुढीपाडव्याला जो वरून आपण कलश लावत असतो त्यावरती स्वस्ती काढत असतो तर तो कलश जो आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे, लगेच धुवायचा नाही. त्यामुळे तुम्हाला तांदूळ भरायचे आहे, त्यामुळे तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं टाकायचं आहे आणि हा कलश भरून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी संपूर्ण रात्रभर हा कलश तिथेच ठेवायचा आहे. त्या धान्याची तुम्हाला पूजा करायची आहे. दुसऱ्या दिवशी ते धान्य तुम्हाला काढून तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचं आहे आणि कलश तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरायला घेऊ शकता. तर ही झाली पारंपरिक पद्धतीने गुढी कशी उभारावी किंवा गुढी उतरवल्यानंतर त्या वस्तूंचं काय करावं. आता आपण पाहूया की या गुढीपाडव्याच्या दिवशी असे कोणते शुभ रंग आहेत, कोणत्या रंगाची साडी आपण गुढीला घालावी किंवा आपण स्वतः गुढीची पूजा करत असताना कोणत्या रंगाची साडी घालावी याबद्दलची माहिती आपण आता जाणून घेणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्यासाठी केशरी भगवा जो कलर आहे तर त्या रंगाचे वस्त्र तुम्ही गुढीला घालू शकता आणि तुम्ही स्वतःसुद्धा परिधान करू शकता. कारण जो केशरी म्हणजेच भगवा रंग जो असतो ना तो विजय, त्याग आणि शौर्याचे प्रतीक मानले जाते.
आणि म्हणून या दिवशी तुम्हाला मी व्हिडिओच्या अगोदरच सांगितलं की अनेक जण शिवाजी महाराजांचा जो भगवा झेंडा आहे तर तो सुद्धा लावत असतात. आणि म्हणून तुमच्याकडे भगव्या रंगाची म्हणजे केसरी रंगाची साडी असेल, ब्लाऊज पीस असेल किंवा शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा असेल तर तो देखील तुम्ही गुढीला घालू शकता. त्यानंतर दुसरा रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग. पिवळा रंग हा सर्व संपन्न म्हणजे सर्व गुण असलेला हा पिवळा रंग आहे. पिवळा रंग सत्वगुण, सूर्य आणि सुवर्ण समृद्धी दर्शवतो. आणि म्हणून या दिवशी आपण पिवळ्या रंगाची साडी घालून गुढीची पूजा केली किंवा तुम्ही गुढीला सुद्धा पिवळ्या रंगाची साडी घातली तर ते सुद्धा खूप शुभ मानले जाते. यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग. हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक आहे. समृद्धी, निसर्ग आणि नवीन सुरुवातीचं ते चिन्ह आहे. आणि गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. आणि म्हणून आपल्याला जर या दिवशी शक्य असेल तर हिरव्या रंगाची साडी तुम्ही स्वतः घालून गुढीला सुद्धा हिरव्या रंगाची साडी घालू शकता. त्यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे लाल रंग. लाल रंग म्हणजे सौभाग्याचं प्रतीक आहे. पावित्र्य, मंगलमय आणि उत्साहाचे प्रतीक म्हणून लाल रंग जो आहे तर तो ओळखला जातो. सौभाग्यवतींसाठी लाल रंग हा अतिशय पवित्र आणि शुभ असतो. आणि म्हणून या दिवशी तुम्ही लाल रंगाची साडीसुद्धा नेसू शकता. आणि गुढीला सुद्धा तुम्ही लाल रंगाची साडी जी आहे तर ती वापरू शकता. त्याचबरोबर या दिवशी गुलाबी रंग हा सुद्धा अतिशय शुभ मानला जातो. गुलाबी रंग हा प्रेम आणि प्रसन्नतेचे प्रतीक आहे. आणि म्हणून या दिवशी तुम्ही गुलाबी रंगाची साडी नेसू शकता आणि गुढीला सुद्धा तुम्ही गुलाबी रंगाची साडी जी आहे तर ती घालू शकता. यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे सोनेरी रंग. बघा, सोनेरी रंग हा सुद्धा इतर रंगांनी इतकाच शुभ मानला जातो कारण ते सुवर्ण आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते. आणि म्हणून या दिवशी तुम्ही सोनेरी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता आणि गुढीला सुद्धा तुम्ही घालू शकता. आता या दिवशी असे कोणते 2 रंग आहे जे आपल्याला चुकूनही नेसायचे नाही किंवा गुढीला सुद्धा त्या रंगाची साडी तुम्हाला घालायची नाही. त्यामध्ये सगळ्यात पहिला रंग आहे तो म्हणजे काळा रंग. गुढीपाडव्याला तुम्हाला काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे कारण गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही काळा रंग हा वापरू नये कारण हा रंग दुःखाचे आणि अशुभतेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे साडी आणि गुढीचे वस्त्र हे कधीही काळे नसावे असा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये उल्लेख केला गेला आहे. यानंतर पुढचा रंग आहे ते म्हणजे एकदम डार्क गडद निळा आणि जांभळा रंग जो आहे तर तो सुद्धा सणासुदीला किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून टाळावा कारण हे रंग आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मकता आणत असतात. यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे पांढरा रंग. आता पांढरा रंग हा जरी शांततेचे प्रतीक असले तरीही गुढीपाडव्याचा जो सण आहे तर हा 3.5 शुभमुहूर्तांपैकी असलेला एक दिवस आहे. या दिवशी चुकूनही पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी नेसणे आवर्जून टाळावे. जर तुमच्याकडे पांढऱ्या रंगाची साडी आहे परंतु त्यावरती लाल रंगाची बॉर्डर आहे, पिवळ्या रंगाची आहे किंवा त्या साडीवरती लाल रंगाचा ब्लाऊज तुमच्याकडे आहे तर अशी साडी तुम्ही घालू शकता. परंतु चुकूनही पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी ही तुम्ही स्वतःही घालू नका आणि गुढीला सुद्धा तुम्हाला घालायची नाही. आता गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला साडी घालताना आपल्याला जी सुती साडी असते तर ती वापरणे अतिशय उत्तम मानले जाते. जर तुमच्याकडे सुती धाग्याची साडी असेल ना तर तीच तुम्ही गुढीला घालायची आहे. त्याचबरोबर या दिवशी गुढीला कोणता नैवेद्य दाखवावा तर बघा, या दिवशी तुम्हाला गुढीला नैवेद्य दाखवताना जे पण घरामध्ये तुम्ही गोडधोड पदार्थ बनवणार आहे तेच तुम्हाला गुढीला नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे. आता गुढीपाडवा हा दिवस तुम्हाला अगोदरच सांगितल्याप्रमाणे 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी सोने चांदी खरेदी करणे, नवीन वाहन खरेदी करणे, कपडे खरेदी करणे किंवा घराची पूजा करणे, एखादी नवीन वस्तू खरेदी करणे ते खूप शुभ मानले जाते. या दिवशी आपण ज्या पण वस्तू खरेदी करतो त्या आपल्याकडे अखंड राहतात. जर या शुभ मुहूर्तावरती आपण या वस्तू जर खरेदी केल्या तर त्या आपल्यावर कधीही मोडण्याची किंवा विकण्याची वेळ सुद्धा येत नाही. इतकं महत्त्व या गुढीपाडव्याच्या दिवशी दिले जाते. तसेच या गुढीपाडव्याच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला आंब्याच्या पानांचं तोरण हे आवर्जून लावायचं आहे. या दिवशी आपण आर्टिफिशियल तोरण जे आहे तर ते लावत असतो. ते फक्त आपल्या घराला सुशोभित करत असतं.
परंतु खरं तर बघा, त्यातून आपल्याला कोणतीही सकारात्मकता जी आहे तर ती मिळत नाही. फक्त ते आपल्या घराला सुशोभित करत असते. परंतु याच ठिकाणी जर तुम्ही आंब्याच्या पानांचं तोरण हे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती या दिवशी लावले तर तुमच्या घरातील सर्व दोष, नकारात्मकता, इडापिडा, पितृदोष, ग्रहदोष नष्ट होऊन घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदू लागेल. तर अशा पद्धतीने आपल्याला हा गुढीपाडव्याचा जो सण आहे तर तो साजरा करायचा आहे. जे काही शुभ रंग मी सांगितले त्यातील एखादा शुभ रंग तुमच्याकडे असेल तर तोच तुम्हाला परिधान करायचा आहे. गुढीला सुद्धा तोच परिधान करायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सर्व नियमांचं पालन जे आहे तर ते करायचं आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.